पोटात एक अंडाचा एक कण सुद्धा नाही. कोण एवढा दुपारी अंडा नसेल तर 1 रुपया किंवा 2 रुपये द्या. माझ्या बाबांची तब्येत बरी नाही. किती अभागी जीवन आहे हा. काय परवाचा बळीराजा आज भिकारी झाला. एक तुकडा सुद्धा दिला नाही. बरे गावातील सर्व लोकांनी माधवच्या कुटुंबाला मदत करायची नाही अशी त्या देशमुख संदीपने ताकीद दिली आहे. म्हणजे अगर मला खूप तहान लागली. थांबा बाबा, मी त्या हातामध्ये पाणी घेऊन येते.
मला शाप लागला शाप. अगं पैसे नाही दिला तर नका जाऊ. मी माझी केंडी विकून जुगार खेळणार आहे. मंजू तू आणि तुझ्याकडे एवढे सारे पैसे दे ते माझ्याकडे त्या पैशाला हात लावू शकतो. खून केलाय तू खुनी आहे. मी पोलिसांना सांगेन की तू माझ्या बाबाचा खून केला आहे. काय तू माझं नाव पोलिसांना सांगतो? हो मी पोलिसांना सांगेन. काय म्हणजे काय? तू माझं नाव पोलिसांना अजिबात सांगायचं नाही. सांगेन सांगेन सांगेन. तू जर माझं नाव पोलिसांना सांगशील ना तर तुला सुद्धा मी संपवून टाकेन. तू संपवून टाकलास तर संपवून टाका. पण मी जिवंत असेपर्यंत मी पोलिसांना सांगेन म्हणजे सांगेन. मंजू हे माझे चकुली मी तुझा खून केलाय का? या हाताने मी तुझा खून केला नाही मंजू नाही. मी किती निर्दयी भाऊ आहे का? बहीण भावाची अमरप्रीत मी नाही समजू शकलो का? ज्या हाताने तुझं रक्षण करायला पाहिजे होतं त्याच हाताने मी तुझा गळा दाबलाय का? त्याच हाताने मी तुझा गळा दाबलाय. मंजू माझ्या चकुली बहीण भावाची अमरप्रीत मी आज कलंकित. जीवन दादा दादा म्हणून हात मारायची तिची कायमची हात मी आज बंद केली. मंजू आज बंद केली. मंजू माझ्या चकुली तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणे सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी मी तुझा जीव घेतलाय. स्वतःच्या स्वार्थासाठी मी तुझा जीव घेतलाय. मंजू 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 आता मंजू मंजू म्हणून मी कुणाला हात मारणार का? हे मंजू हे मंजू या वेड्याला या बेवड्याला एकदा दादा म्हणून हात बघ त्या हातावर राखीचा धागा बांधलेस ना तो धागा अजूनही तुटायचा आहे. आणि तो तुटायचा आधीच तो मला सोडून गेली. मंजू मंजू आणि जाऊन दारूच्या नशेत मी आज तुम्हाला संपवलं. ज्या म्हातारपणामध्ये मला तुमचा आधार व्हायला पाहिजे होता तो आधारच नाही होऊ शकलो बाबा. तो आधारच नाही होऊ शकलो बाबा. या हैवानाला जन्माला घालून तुम्ही स्वतःचा काळ करून घेतला. बाबा मी पापी आहे. बाबा मी पापी आहे. ज्या पाठच्या बहिणीचं रक्षण करायला पाहिजे होतं त्याच पाठच्या बहिणीला जुगारावर लावलं.
बहिणीला गाडी वापरणारा रावण आहे रावण. सख्या बहिणीचा व्यवसाय करणारा तलाल आहे मी तलाल. काय करू याचं जीवन? नाही जगायचंय मला या जगात, नाही जगायचंय, नाही जगायचं या जगाच्या जगात माझ्या भावनांचा, माझ्या वेदनांचा क्रमांक ऐकणारा कुणी नाही जगायचंय मला या जगात, नाही जगायचंय, नाही जगायचंय. ज्यांनी माझ्या परिवारासोबत जुगार खेळलाय ना, त्या स्वाल्यांना यमसदनी पाठवल्याशिवाय मी माझ्या बहीण व माझ्या बाबांची अंत्ययात्रा करणार आहे. येतोय संदेश, येतोय तुझ्या नारळीचा गोट यायला प्यायला, येतोय संदेश, येतोय. मंजूला आणि माझ्या बाबाला शोधायला जायचं आहे आपल्याला. हा बोलला तुला की अगं माधुरी, नशेच्या आधी जाऊन माणूस वाईट कृत्य करतो, पण जेव्हा त्याला पश्चाताप होतो ना, तेव्हा त्याला आपल्याच नजरेतून उतरल्यासारखं वाटतं. पण माधुरी, तू मात्र काळजी करू नको. विजयची मी समजूत काढली. चल आपण पटकन माधव काका व मंजूला शोधू. जर माधव काका सापडले नाही तर या सुंदर कन्याचं कन्यादान कोण करणार? आणि बरं का माधुरी, मी माधुरी, माधव काका पण इथे बनले. माधुरी, माधव काका आणि मंजू पुढे गेला असताना तो हरामखोर जिवंत सोडणार नाही. विजय जरा शांत हो. कोणतं हरामखोर? हा विजय, तू खरंच मला ओळखलं नाहीस? अरे मी आताची प्रवीणा जरी असली तरी तुझी बाल मैत्रीण रवीना आहे. तू मला नाही ओळखलंस? प्रवीणा ही तू काय बोलते? अगं माझी रवीना तर त्या भीषण अपघातामध्ये या जगातून तेव्हाच निघून गेली. आणि तू? नाही विजय, अरे काही काळापूर्वी ही रवीना त्या प्रवीणा नावाच्या पदाखाली जरीर लपून बसली होती. परंतु ही रवीना तुझीच बालमैत्री नाही. खरं सांगते मी, तुला आठवते ते दिवस, त्या नदीकाठची आपली पहिली भेट आणि तिथे उभा असलेला तो आमर वृक्ष, तो आता आपल्या प्रेमाच्या विषयी साक्ष देतो. जेव्हापासून मी तुझ्यापासून दूर झाले ना, तेव्हापासून आतापर्यंत मी फक्त तुझ्या आठवणी त्याच झाडाखाली व्यक्त करत होते. आणि मी फक्त आजपर्यंत तुझ्यासाठी जिवंत राहिले. आणि तुझ्या आठवणीतच रमून बसली होती. तूच दिलं होतं मला. होय रवीना, मी चुकलोय ग. अगं काळाच्या ओघात तर मी तुला पूर्णपणे विसरूनच गेलो. अजूनही तुझ्यासोबत घालवलेले ते अनमोल क्षण अजूनही आठवतात मला. आणि तुझ्या प्रेमाची साक्ष देणारा लॉकेट अजूनही माझ्या घरात आहे. बघ ना, हाच तो लॉकेट आहे. विजय, हे बघ, आजपर्यंत मी तुझ्यासाठी जगत आले.
आता आता आपल्याला लग्न करायला पाहिजे असं वाटतं. नाही प्रवीणा नाही, आता ते शक्य होणार नाही. दारूवर मी जुगाराच्या आहारी जाऊन माझ्या निष्पाप बहिणीचा व माझ्या निरपराध बाबांचा खून केलाय काय? सगळं कळलंय मला. पण तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करणार नाहीस. विजय विजय मला सांग, घरात कोण कोण कोणाबद्दल बोलत असतोस आणि भेटण्याचं कारण तरी काय? तो झाला संदीप. मी साल्याला जिवंत सोडणार नाही. त्याने माझ्या जीवनाची जो जुगार केला त्याचा मी अंत आहे अंत. अगं प्रवीणा, त्या परंपरेच्या डावापासून मी बर्बाद झालोय ग. विजय तुला पश्चाताप झाला? बरं झालं. तुझ्यासारख्या कित्येक पुरुषांचं त्याने आयुष्य बर्बाद केलं आणि त्याचा शेवट करण्यासाठी मला सोबतीला कोणतरी हवा होता आणि आज तुझ्या रूपात मला मिळाली. पण रवीना, तू या कोठीवर कशी? आणि तूच तर म्हणत होतीस ना की मला खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय, आणि मग असा एकाकी निर्णय का घेतलास प्रवीणा? हो विजय, पण ते खूप मोठी कहाणी आहे. वेळ वेळेल ते तुझ्या खांद्यावर नक्की सांगेन मी. पण त्या अगोदर त्या संदीपला मला संपवायचंय. तुझ्याप्रमाणे त्या भुजंगरावाने आणि त्या देशमुखाने माझं आयुष्य कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि त्याच्यात मला बदला घ्यायचा. होय विजय, हे बघ त्या संदीपला शक्तीने नाही तर युक्तीने संपवायला पाहिजे. एक काम कर, संदीप याची वेळ झाली, तू आपल्याला लग्न कर. मी तुझ्या हातात सुद्धा नाहीतर कोणी दुसरा रवीना, पहिल्यांदा हात दिली तर चाहो का नाही दिला? घरात कोणी दुसरा गिरायक तर नाही ना? नाही मी तयारी करते जरा. बरा प्रवीणा, ठीक आहे. प्रवीणा, तुझी लावणी आणि तुझ्या कोठीवर दिसती, दोन गोष्टी करायच्या. ते होणार तुझी इच्छा. पण मला सांगा, एवढं खुश होण्याचं कारण तरी काय? अरे खुश होणार नाही तर काय? त्याचं काय? माझ्या प्रेमाचा स्वीकार करत नाही. तिच्या भावाची असा काय जुगार केली? तिला जुगारात गुंतलो. शिकलेला मुलगा आणि तू जुगार करायला कसं काय लागला? कळलं नाही मला. अरे शिकलेल्या मुलांना कमी असते प्रवीणा. तो माझ्या असा काय विकत गेला, असा काय विकत गेला आणि माझ्यासोबत जुगार केला. जुगारात आपल्याला राहतो घर वाहित देते आणि स्वतःच्या बहिणीला सुद्धा हरवतो. आज फक्त आणि फक्त विजय जिंकणार. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? म्हणतात ना की पापाचा घडा भरला तर तो आपोआपच फुटतो म्हणून. तेच केलं तू आज. तुझ्या पुण्याची कबुली तू स्वतः केलीस. विजय जरा बाहेर ये. विजय, शिकार अडकली आपल्या जाळ्यात. आतमध्ये लपवून बसली होती आणि माझे गावच्या विजयाला ऐकवले. पण सामान्य नाही प्रवीणा, नावाचं संदीप माझ्याशी गद्दारी केली. खूप वाईट होणार. होईल तेव्हा आधी स्वतःचा विचार कर. तू तरी केलीस तर कोणावर दया? कोणासोबत इमानदारीने वागलाय?
साली मला धमकी देते संदीपला संपादितो खरा मर्दाची ना तर माझ्याशी विजय त्या देशमुखाला आणि त्या भुजबळाला शोधायचं नाही तर आपण त्या हरामखोराचा पत्ता मला माहित आहे मला. तुम्ही दोघं पण तुम्ही त्यांचे माणसं एकदम जवळचे. पण मॅडम काय करणार शेवटी गरीब हा गरीबच असतो आणि नौकर हा नौकरच असतो आणि मालक म्हणल्याप्रमाणेच वागायला लागतो आणि शेवटी काय आणि अहो त्या नराधमांचे आम्हाला हैवानी कृत्य कळले होते आणि हो आता नाही त्या नराधमांना यम सपनाचा दरवाजा दाखवायलाच अहो विजय बाबू या साल्या 3 हरामखोरांनी त्या माधुताईला आडी पाडीला बलात्कार काय झालं रे सर्वांना फक्त बीज दोषी आहे. प्रवीणा देवला सरकार सुद्धा जागा देणार नाही त्याला सरकार सुद्धा जागा देणार नाही. विजय पाठवून तू आपला पश्चाताप आणि तू पोलिसांच्या स्वाधीन कर. होय प्रवीणा मला त्यांना संपवायचंच आहे. चला आम्ही सासू चला. अरे 2 ग्लास घेऊन ये. संदीपला आपण एवढं मान का देतो हे आज लक्षात आलं आपल्या. तेव्हाच म्हणजे संदीपच्या मर्जीप्रमाणे वागतोय. पण भुजंगराव या मैफिलीला लावणीची बहार यायला पाहिजे. खूप दिवस झाले लावणी ऐकायची राहून गेली होती तेव्हा देशमुख साहेब आपल्याला पाठवलं प्रवीणाकडे येईलच एवढं. अहो भुजंगराव आजची रात्र या प्रवीणाला खुशीत घेऊन घालवायची म्हणतोय. बरं सांग काय म्हणते प्रवीणा. अहो प्रवीणाला आणायला तर जिप्र्या गेलाय ना. मग तू काय करत. अहो त्या 4 मुली आल्या होत्या वाड्यावर आणि म्हणत होत्या की तुझ्या मालकानं माझं पोटांना ना मारत होत्या. मग तू काय केलं. अहो त्या दिवशी नाही का तुम्ही त्या रंगाच्या पोरी आल्या होत्या तर तेव्हा 10,000 रुपयाचा बंडल दिला ना. तसंच करून टाकला. दिले 10,000 रुपयाचे बंडल चौकीच्या हातात. पैसे तुझ्याकडे आले करून तिजोरीचं कुलूप पडून लागला ना. देशमुख साहेब कर्म फुटलं माझं. कर्म अहो कर्म तर आता फुटणार आहे बघा. या या ठीक आहे. बरं प्रवीणा काय लावणार सुरुवात. बरं माझ्या
तू माझ्यासोबत घालवायची. अहो तुला पैशाने आणि दागिन्याने असं म्हणून टाकेल. तुम्हाला काय वाटलं की प्रवीणा पैशाला बरी पडेल? नाही देशमुख साहेब, नाही. तुम्ही या भुजंगा सासराच्या सोबतीने राहून कित्येक स्त्रियांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे ना. आणि भुजंगराव असंच माझ्या आईला प्रेमाचा आमिष दाखवून, लग्नाचा आमिष दाखवून तिला फसवला होतास, हो ना? आणि त्या बाईने म्हणजे माझ्या आईने मला हातात घेऊन तुझ्या पायाखाली पडून तिने तुला विनवणी केली होती, पण तुला ती दया आली नाही. तू तिला कचऱ्याप्रमाणे पायदळी फिरवला होता. म्हणजे तू त्या नर्तकीची मुलगी आहेस? होय, मी त्या अभागी आईची मुलगी रवीना आहे. आणि तुझ्यावर सूट उगवण्यासाठी हा सगळा सोंग रचला. अगं तुला एवढ्या रात्री इथं वाचवायला कोण येणार आहे? आणि तू त्या नर्तकीची मुलगी आहेस हे आम्ही कसं मान्य करू? तेव्हा आपले वाचन बंद कर आणि देशमुख साहेबांना खुश कर. तुझ्या बापाचा गळा भरलाय आणि आता तो फोडायलाच मी इथे आलो. विजय तू इथं कसा? माझ्या बहिणीवर केलेल्या अन्यायाचा प्रतिशोध घ्यायला आलो. जिप्रिया, अरे जिप्रिया, बरोबर राहण्याचे काम आणि कर काम तमाम. थांबा देशमुख साहेब, थांबा. रविराजा हात सोडा. अरे जिप्रिया, मालकाच्या कामात हस्तक्षेप करतोस? हे बघ जिप्रिया, तुला नोकरीवरून काढून टाकेन. अरे धमकी कुणाला देतो देशमुख साहेब? अरे नोकरीच्या नावाखाली शाळेतील कर्मचाऱ्यांना स्वतःच्या घरातली नोकरासारखी कामं करायला लावणं हराम करायचं. पण आता तसं होणार नाही. अरे संस्था जरी तुझी असेल ना तरी सरकार आम्हाला पगार देतो, पगार. अरे आम्ही सरकारचे कर्मचारी, सरकारचे, तुझे गुलाम नाही, समजला? आणि ओ भुजंगराव, अहो भुजंगराव, आणि त्या तुमच्या तिजोरीतले की नाही, तुमच्या तिजोरीतले 40,000 रुपये दिले त्या रांगणे आणि पाठवलं त्यांना आपल्या घरी. अरे जिप्रिया, तुम्ही आमच्या हाताखाली माणसं आहात ना, आणि तेव्हा मालकासोबत नोकराने निष्ठेप्रमाणे वागले पाहिजे. हो, आम्ही नोकर ना, तुमच्या पायाखाली गेला, आम्ही फक्त निष्ठेने वागावं. आणि आम्ही सारा मेहनत करून रांगोळी मटण तुम्ही दोघांनीच खाओ. अरे मूर्खा, त्या मटणासाठी तू एवढा रागावलास? अरे हवं तर आपण दुसरी मटण बनवून घेऊ. अरे ती दुसरी मटण जाऊ दे. ओ विजय दादा, त्यापूर्वी या साल्यांचे मटण बनव पहिल्यांदा. यायची मटण बनव, रसा याले त्याला पंगड्याचा टुसा मला द्या. अरे या साल्या हरामखोरांनीच त्या माधुरी ताईवर आडी पाडीनं बलात्कार केलाय. सोड विजय, मला मारू नको रे. हवं तर मी तुला माझी पुरी प्रॉपर्टी द्यायला तयार आहे, पण मला सोड रे, मला क्षमा कर विजय. आई बाबा, त्या मरणाच्या भीतीने तू थरथरत आहे. अशीच माझी बहीण आपली इज्जत वाचवण्यासाठी तुझ्या समोर दयेची भीक मागत असणार, पण तुम्ही मात्र तिच्यावर दया केली नसणार. उलट तिच्यावर आडीपाडीने बलात्कार करून तिला जीवनातून उठवून दिलं. एवढंच नव्हे तर तुझ्यामुळे मी व्यसनी झालो, जुगार केले. एवढंच नव्हे तर तुझ्यामुळे, पैशामुळे मी माझ्या बाबांचा, माझ्या बहिणीचा निर्गुण खून केलाय. कुणामुळे? फक्त तुझ्यामुळे मी माझं सर्वस्व गमावून बसलोय. आणि माझा गेलेला सर्वस्व तू काय परत निघून देणार असता? नाही देशमुख, नाही. तुझ्यासारख्या अभिमानाला ठार करून या धरणी पातेवर एक पापी
बोज कमी करणार आहे तेव्हा मरणाला तयार हो. हवं तर माझी संपत्ती मी तुला देतो पण मला मारून घेतो. अरे तुला विजय मारणार नाही तर मी मारणार आहे मी. मी तुला माझी मुलगीप्रमाणे मानतो. अगं हवं तर माझी संपत्ती तुझ्या नावावर करतो. बेटा बापाला माफ कर बघ. माफ कर. तू बाप आहे, तू बाप आहेस का साप आहे साप. हे बघ आज मी तुला जिवंत सोडणार नाही हा. प्रवीणा, आज एका जुलमी आणि पापी गँगचा अंत झालाय. प्रवीणा अगं मी आज कायद्याला हातात घेतलाय. मी अपराधी आहे आणि म्हणून मी निर्णय घेतलाय प्रवीणा. आज मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे. विजय चांगला निर्णय घेतलाय. प्रवीणा, यांच्या सर्व शाळा जिपऱ्या पेट्याच्या सहाय्याने सुरळीत चालत. गरीब सुशिक्षित मुलांना नोकरी दे. सर्वांशी प्रेमाने वाद आणि भुजंगरावाने हडप केलेल्या जमिनी ज्यांच्या त्यांना परत कर. हो, सगळं तुमच्या मनाप्रमाणेच होईल याचं वचन देते मी तुम्हाला. जिपऱ्या पेट्या प्रवीणाच्या खांद्याला खांदा लावून काम करा. येतोय मी. खूप आनंद आहे पण माझ्या हातून माझे निरपराध बहीण व बाबा यांचा निर्भूल मी खून केला याचा मला आनंद भेटला. आणि म्हणून मला शिक्षा झालीच पाहिजे. पण तत्पूर्वी मला थोडं बोलायचं. साहेब, माझ्या वडिलांनी काबाड कष्ट करून मला शिकवलं, वाढवलं. ज्या बहिणीला मी नांद्यावर खेळवलं होतं त्यांनाच मी यमसदनी पाठवलं. भावा बहिणीच्या नात्याला कलंकित करून तिला डावावर राहून तुझ्यावर उगार लावला. आणि म्हणून समाजातील तरुणांना मला एकच गोष्ट सांगायची वाटते की अशीच जर वेळ तुमच्याही आयुष्यात आली तर त्या स्वार्थी लोकांकडून बळी न पडता तुमच्या आयुष्याचा नानाजमांना खेचून काढा आणि बदलवून टाका तुमच्या जीवनाचा सुधार. ऑब्जेक्शन न्यायाधीश साहेब, आरोपी कोर्टाला भावनेच्या ओघात नेण्याचा प्रयत्न करतो. न्यायाधीश साहेब, अपराधाने केलेले कथन जरी सत्य असले तरी कोर्टाला त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. कारण अपराधाने केलेले कोणतेही कृत्य सुशिक्षित करणारा स्वदेशी नाही. आणि हा मार्ग अवलंबताना अपराधाने शिक्षित होऊन फक्त नोकरीचाच विचार केला. न्यायाधीश साहेब, आजच्या
आजच्या प्रगतीच्या युगात शिक्षण घेऊन फक्त न्यायाधीश साहेब आजच्या प्रगतीच्या युगात शिक्षण घेऊन फक्त नोकरीच्याच मागे धावतात. पण न्यायाधीश साहेब शिक्षणाचा उपयोग जर का चांगल्या ठिकाणी केला तर शून्यातून जग सुद्धा निर्माण करतात. आजच्या प्रगतीच्या युगात अनेक व्यवसाय करता येतात. तेव्हा या क्रूर अपराधाला माफ न करता जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. धन्यवाद. कटकऱ्या सुद्धा असलेल्या आरोपीला शेवटच्या क्षणात काही सांगाल काय? न्यायाधीश साहेब, वकील महोदयाचं वक्तव्य अगदी खरं आहे. मी एखादा छोटासा धंदा करून त्याला शिक्षणाच्या भरोशावर प्रगती पथावर नेऊ शकलो असतो, पण मी जुगाराच्या आहारी गेलो आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच बर्बाद करून टाकलं. आणि याबद्दल जरी मला फाशी झाली ना तरी मी ती हसत स्वीकारेन. पण जज साहेब, माझी एक शेवटची इच्छा आहे की माझ्या बहिणीला जर मान्य असेल तर मला तिचं कन्यादान करू द्या. वास्तविक कन्यादानासारखं पुण्याचं काम करण्याचं पवित्र माझ्यात नाही. जज साहेब, अपराधी, सरकारी वकील तसे साक्षीदाराच्या संपूर्ण कथानकावरून कलम 302 याप्रमाणे अपराधाने खून केला असं सिद्ध झालं. तेव्हा कोर्टाने आरोपी विजय माधव काळे त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात येत आहे. अपराधाची बहीण माधुरी, तिला जर मान्य असेल तर अपराधाला कन्यादान करू द्या. मला मान्य आहे. माधुरी अजय माझ्या जवळ या. अजय माझ्या बहिणीला नेहमी शिकाट ठेव, हीच विनंती आहे. आणि तिला कसल्याही आणि कोणत्याही प्रकारचा प्रश्न देऊ नका. माधुरी, मी तर तुझा भाऊ होण्याच्या लायकीचा नाही आहे. माधुरी, मी जेव्हा या अस्तित्वाच्या नसेल तेव्हा तू एक खुशाल एक घर कर. हवं तर मला स्मरून कर, हवं तर मला विस्मरून कर. सुखाने नवा संसार कर, सुखाने नवा